नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता इकडे प्रियाला पाहिलेलं असतं की सायलीच्या डायरीमध्ये तिने प्रियाविषयी लिहिलेलं असतं. आता ते पाहून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, हिने इथे माझं नाव का लिहिलंय आणि हे नक्की काय लिहिलंय? आता हे मला कळायलाच हवं. आता हे सगळं काही सत्य शोधण्यासाठी प्रियाने त्या डायरीचं पान फाडून ते आपल्याजवळ घेतलेलं असतं आणि तिथून निघून जात असते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, त्यामध्ये आज तन्वी आपल्या आईला रक्त द्यायला का नाही आली हे सुद्धा लिहून घे, हा सुद्धा पॉइंट ॲड कर. त्याचवेळी सायलीच्या लक्षात येतं की आपली डायरी तर खाली राहिलीये. सायली अर्जुनला म्हणते, अरे देवा, मी डायरी तर खाली घेऊन गेले होते आणि तिथेच राहिली आली. हमी असं म्हणत सायली आता खाली येते आणि डायनिंग टेबलवर ठेवलेली तिची डायरी पाहते. परंतु सायली पाहते त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की प्रियाबद्दल जे काही लिहिलेलं असतं ते डायरीचं पान गायब. सायली आता किचनमध्ये पाहते तर प्रिया तिथे नसते. तर इकडे प्रिया तिच्या रूमच्या दिशेने निघालेली असते आणि त्याचवेळी सायली तिच्या मागून येते आणि आवाज देत म्हणते, थांब प्रिया. आता मात्र प्रिया घाबरते आणि तरीसुद्धा ती मागे वळून सायलीला विचारते, काय झालं, कशासाठी हाक मारलीस? सायली म्हणते, हात दाखव. प्रिया म्हणते, काहीच नाहीये ग माझ्या हातात. सायली म्हणते, हात दाखव. असं म्हणत सायली आता जबरदस्तीने प्रियाचा हात पाहते तर तिने मुठीमध्ये ती कागद म्हणजे ती चिठ्ठी ठेवलेली असते. आता ती चिठ्ठी, तो कागद सायली हातात घेते आणि म्हणू लागते, चिंदी चोर हा शब्द तुझ्यावरूनच पडला असेल ना ग प्रिया? अगं आता तू कागदही चोरायला लागलीस. माझ्या वहीचे तू कागद फाडतीयस, तुला काहीच वाटत नाहीये का? चल आता, तुझा हा खोटेपणा सगळ्यांना कळायलाच हवा. सायली प्रियाचा हात धरते आणि तिला घरात घेऊन येत असते. त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि सायलीला विचारतो, काय झालंय? तर सायली अर्जुनला म्हणते, हिने माझ्या वहीचा पान फाडला आहे आणि चोरण्याचा प्रयत्न करत होती. बदलल्याचा सावचूक मनाचा आव आणते, परंतु ही जशी आहे ना तशीच आहे. आता तर हिचं सत्य घराच्यांना कळायलाच हवं. जा तुम्ही सर्वांना उठवा. तर प्रिया म्हणते, कशाला उगाच, त्यांना कशाला त्रास ना? आत्ताच सर्वजण झोपायला गेलेत आणि त्यात जर त्यांना उठवलं तर उगाच त्यांना त्रास होईल ना? तर सायली म्हणते, तू कधीपासून ग प्रिया घराच्यांची काळजी करायला लागलीस? तर प्रिया म्हणते, सायली, अगं तुला वाटत असेल तरीसुद्धा ही आता तन्वी बदलली आहे. म्हणजे आत्तापर्यंत खोटेपणा करणारी तन्वी आता नाहीये. आता मी स्वतःला बदलला आहे. अगं तुझ्याकडे पाहून मलाही कळालं की आता स्वतःमध्ये बदल घडवावा आणि म्हणूनच मी आता बदलली आहे ग प्रिया. मी पूर्वीची तन्वी नाहीये. अर्जुन म्हणतो, हो का? तर प्रिया म्हणते, हो अर्जुन, अरे मी माझा खोटेपणा करणं कधीच थांबवलं आहे, कारण मला माझ्या चुका कळल्या आहेत आणि मी आता ठरवलंय की स्वतःमध्ये बदल करायचा आणि मी बदलली आहे. असं म्हणतच आता सायली प्रियाचा हात धरते आणि म्हणू लागते, हो का? चल मी तुला दाखवते. असं म्हणत आता सायली प्रियाला होळीच्या ठिकाणी घेऊन येते आणि प्रियाला थांबकावत म्हणते, प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव. आज या होळीच्या समोर मी तुला सांगते, तुझ्याबद्दलचा खोटेपणा मला कळाला आहे. फक्त पुरावे हाती लागू देत. एकदा का पुरावे हाती लागले की मग मात्र तू माझं आत्तापर्यंत न पाहिलेलं रौद्र रूप पाहशील. आता प्रिया मात्र मनातून घाबरून गेलेली असते, परंतु मुद्दामून नाटक करत म्हणते, सायली, माझ्याबद्दल तुला कुठलाच पुरावा सापडणार नाही, कारण आता मी चुका करणारच नाहीये, त्यामुळे पुरावा सापडण्याचा प्रश्नच येत नाही. सायली, अगं मला माहिती आहे आत्तापर्यंत मी चुकली आणि म्हणूनच तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाला आहे. परंतु ही आता प्रिया बदलली आहे, ही तन्वी बदलली आहे. सायली, आत्तापर्यंत मी या सगळ्या गोष्टी विचार करूनच ठरवल्या आहेत की आता कुठल्याही प्रकारचा खोटेपणा करायचा नाही, कारण आज तुम्ही जे काही केलं ना त्यानंतर माझे डोळे पूर्णपणे उघडले आहेत. अर्जुन म्हणतो, आम्ही नक्की काय केलं? तर आता प्रिया म्हणते, अश्विनने मला सांगितलं की माझ्या आईला बरं वाटावं यासाठी तुम्ही किती धडपड केली. दोघांची धावपळ मला अश्विनने सांगितली. आणि सायली, अगं आज तर तू चमत्कार केलास. खरं तर माझ्यावर उपकारच केलेस. आज माझ्या आईला रक्ताची गरज होती, परंतु माझ्या आईला रक्त देणं हे माझ्या नशिबातच नव्हतं ग. पण तू मात्र धावून गेलीस आणि माझ्या आईला रक्त देऊन तिचा जीव वाचवलास. सायली, अगं मी तुझे हे उपकार कसे फेडू मला खरंच कळत नाहीये. आता मी ठरवलं आहे की या घराची एक आदर्श सून बनायचा, या घराची काळजी घ्यायची. मी खरंच स्वतःमध्ये बदल घडवलाय सायली. तर सायली प्रियाकडे पाहत हसतच म्हणते, तर प्रिया, तू ज्यावेळी असं काहीतरी बोलतेस ना त्यावेळी मला खरंच हसायला येतं ग. तर अर्जुनही हसू लागतो. तर प्रिया म्हणते, माहिती आहे मला, तुझा किंवा अर्जुनचा किंवा या घरातील कोणाचाही माझ्यावर विश्वास कधीच बसणार नाही, कारण आत्तापर्यंत मी खोटेपणाच एवढा केला की कोणी माझ्या चांगुलपणावर विश्वास ठेवणार नाही. पण यापुढे असं काहीच घडणार नाही, कारण मी केलेल्या चुकांचं मी आता प्रायश्चित्त घेणार आहे. म्हणजे बघा ना, होळीचा सण यासाठीच असतो ना, म्हणजे आपल्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी या
आगीमध्ये भस्म करून टाकायची, या आगीमध्ये चाळून टाकायची. मग मी सुद्धा ठरवलंय की माझ्यातली निगेटिव्हिटी, माझ्यातली नकारात्मकता सगळं काही मी या आगीमध्ये राख करून टाकत आता एक नवीन तन्वी म्हणून सगळ्यांना दिसणार आहे. सायली, मी तुला शब्द देते, या घराला त्रास देणारी तन्वी आता मेली आहे. आता आहे ती पूर्णाजीची प्रेमळ नात आणि तुझी मायाळू जाऊ आणि अर्जुन तुझी बालमैत्रीण, जी तुझ्यासाठी काही करायला तयार असायची, ती तुझी बालमैत्रीण तन्वी. अरे, या घरासाठी मी माझा जीव ओवाळून टाकायला तयार आहे. वेळ आली तर स्वतःचा जीव द्यायलाही तयार आहे, कारण मला माझ्या घरालाच जपायचं आहे, कारण या घरातला मला एक भाग बनायचा आहे. मला या घरातील माणसं आणि तुम्ही सर्वजण माझ्यासोबत कायम हवे आहात. आता बघा, तुम्हाला बदललेली तन्वी पाहायला मिळेल. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. आता सायली, अर्जुन प्रियाच्या बोलण्याचा विचार करू लागतात, तर प्रिया पुढे येते आणि म्हणू लागते, मला आता सायली तुझ्यासारखंच वागावं लागेल. तुझ्यासारखं वागण्यासाठी मला त्यासाठी नाटकही करावं लागेल, कारण जर या घराचा भाग बनायचा असेल, या घरात टिकून राहायचं असेल, तर काही काळ का होईना मी हे नाटक करायला तयार आहे, कारण मला हे वैभव गमवायचं नाहीये. असं म्हणत प्रिया तर तिथून निघून जाते. तर आता प्रिया तिथून जाताच अर्जुन सायलीला म्हणतो, हिला काय वाटतंय, हिच्या या नाटकाला आपण फसू? तर सायली म्हणते, खरंच आपण तर तिला अगोदरपासूनच ओळखतोय, परंतु ही किती नाटकी आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. आणि आज तर प्रेमळ, मायाळू हे शब्द तिच्या तोंडून ऐकायला किती विनोदी वाटत होते ना. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बाकीच्यांचं सोड, पण हिचं तर तिच्या आईवर सुद्धा प्रेम नाहीये. जर हिला आईची खरंच काळजी असती ना, तर कशीही आणि कुठूनही ती रक्त द्यायला आली असती. पण हिने कारण काय सांगितले माहितीये का? एखादा लहान मूल सांगेल ना तसं कारण, की हॉस्पिटलच माहीत नाही. खरंच मला हिची कमाल वाटते आणि कळतच नाहीये की हिच्या मनात नक्की काय चालू आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, पण हिने रक्त देणं का टाळलं हे आपल्याला शोधावं लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे. तर अर्जुन विचारतो, कोणता? तर सायली तिच्याकडे असणारा प्लान अर्जुनला सांगते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, आत्ताच आपल्याला हे सगळ्यांना सांगायला हवं. तर सायली म्हणते, तुम्ही आत्ताच अश्विन भाऊजींशी बोलून घ्या. कदाचित अश्विन भाऊजी प्रतिमात्यांकडे असतील, ते अजूनही झोपले नसतील. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हो, कारण आत्ताच मी अश्विनला फोन करतो आणि आत्ताच त्याला हे सगळं काही मॅनेज करून ठेवायला सांगतो, कारण आपल्याला वेळ काढून चालणार नाही. आत्ताच जर आपण मॅनेज केलं आणि उद्या सकाळीच हा कॅम्प ठेवला, तर मग प्रियाला तन्वीला हालचाल करायला वेळही मिळणार नाही, असा विचार करत आता अर्जुन अश्विनला फोन करतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तिने सगळ्यांसमोर रक्तदान केल्यानंतरच तिच्या नक्की या सगळ्यामागचा हेतू काय आहे आणि खरं कारण काय आहे हे सगळ्यांसमोरच येईल. आता इकडे अश्विन फोन पाहतो, तर अर्जुनचा फोन आलेला असतो. आता अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन, अरे प्रतिमा त्या कशी आहे? तर अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्या आता ठीक आहे आणि तिला आता झोपही लागलीये. बोल, तू काय म्हणत होतास? तर अर्जुन म्हणतो, उद्या धुळवळ आहे आणि प्रतिमा आत्यासुद्धा घरी येणार आहे, मग असं काहीतरी स्पेशल करावं असा प्लॅन होता. तर आता अश्विन विचारतो, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे? तर अर्जुन म्हणतो की सायलीचा असा प्लॅन आहे. म्हणजे सायलीला असं वाटते की आपण जर आपल्या घरासमोरच ब्लड कॅम्प आयोजित केला तर, कारण बघ ना, आजची आपण परिस्थिती पाहिली, मग आपण म्हणजे प्रतिमा आत्या सोडून आपण सगळ्यांनाच ब्लड डोनेट केलं तर किती छान होईल ना. तर अश्विन म्हणतो, अरे खूप छान कल्पना आहे. म्हणजे आज आपली जी काही अवस्था झाली ती तर आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे आणि प्रत्येक ब्लड बँकेना आणि हॉस्पिटलांना ब्लड कॅम्पची आवश्यकता असतेच. मग आज जर आपल्या घरी कॅम्प होणार असेल तर खरंच खूप छान आहे. तर अर्जुन म्हणतो, परंतु एका दिवसात हे सगळं काही मॅनेज होईल ना? तर अश्विन म्हणतो, त्याची काळजी करू नकोस, इथल्या मॅनेजमेंटशी मी बोलून घेतो आणि उद्या ते सगळं साहित्य म्हणजे सगळा सेटअप आपल्या घरी पाठवून देतील. तर अश्विन असं बोलताच अर्जुन खुश होतो आणि म्हणू लागतो, बरे ठीक आहे, आपण उद्या भेटूच. असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो आणि त्यानंतर सायलीला म्हणतो, तुझी ही आयडिया नक्कीच कामी येईल बायको. उद्या एकदा ब्लड डोनेटचा कॅम्प झाला की आपल्याला कळेल की तन्वी नक्की काय लपवते आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, पण ती रक्ताचे नमुने बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर अर्जुन म्हणतो, करू देत, कारण आत्तापर्यंत तिने हेच केलं आहे. अनेकदा आपण तिला सुधारण्याचा चान्स दिला आहे, परंतु आता आपण तिच्या एक पाऊल पुढे राहायचंय. तर सायली अर्जुनला म्हणते, आता तिचे 100 अपराध भरले आहेत आणि आता तिचा बापाचा घडाही भरला आहे. त्यामुळे आता हे सगळं सत्य सगळ्या जगासमोर यायलाच हवं. एकूण एक सत्य आणि एकूण एक अपराध अख्ख्या जगासमोर आणायची वेळ आली आहे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सर्वच जण प्रतिमा आत्यांची वाट पाहत असतात. आता प्रतापराव चहा पित असतात, कल्पनाताई आणि सायली किचनमध्ये काम करत असतात. आता सायलीने खूप छान असा बदामाचा शिरा बनवलेला असतो. तर अस्मिता म्हणू लागते, सायली, अगं काय बनवलंयस? अगं तू जे काही बनवलंयस त्याचा घमघमाट येतपर्यंत येतोय.
सायली म्हणते, प्रतिमा आत्या, त्यांच्या आवडीचा बदामाचा शिरा बनवला आहे. आता त्यांना ताकद येईल. असंच घरात बनवावं लागेल ना? तर इकडे पूर्णाजी मात्र प्रतिमा त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात. प्रतिमा घरी येत नाही तोपर्यंत पूर्णाजींचा काही कुठे लक्ष लागत नसतो. आता हे कल्पनाताईंच्या लक्षात येताच कल्पनाताई आणि प्रतापराव पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाजी, अगं नाश्ता तरी करून घे ना. तर पूर्णाजी म्हणतात, नाही नको, प्रतिमा त्या येऊ देत. तर प्रतापराव म्हणू लागतात, अगं ते हॉस्पिटलमधून निघाले आहेत, 5च मिनिटात येतील, पण तू तरी नाश्ता करून घे. तर पूर्णाजी म्हणतात, नाही नको, प्रतिमा त्या आली की आम्ही एकत्रच नाश्ता करू. तर आता सर्वजण पूर्णाजींची काळजी करत असतात. आता प्रतिमा त्या घरी येताच पूर्णाजी खुश होतात. सर्वच जण प्रतिमानं त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतात. तर पूर्णाजी आता अश्विनला म्हणतात, अश्विन, तूच सांग बाबा, प्रतिमा त्या कशी आहे? तर अश्विन म्हणू लागतो, आता प्रतिमा त्या अगदी ठीक आहे, फक्त तिला आरामाची गरज आहे. तर रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणतात, प्रतिमा, तू अशीच हसत राहा गं, हॉस्पिटलमध्ये तुझी ती अवस्था अजिबात पाहावत नव्हती. तर त्यानंतर सायली सर्वांना म्हणते, चला सर्वांनी नाश्ता करून घ्या, कारण प्रतिमा त्यांना आवडतो तसा बदामाचा शिरा बनवला आहे. तर आता सर्वजण नाश्त्यासाठी येतात. तर दुसरीकडे सायली अर्जुन ठरल्याप्रमाणे ब्लड डोनेट कॅम्पची तयारी कुठपर्यंत आली ते पाहण्यासाठी गार्डनमध्ये येतात. आता अश्विनने मॅनेजमेंटच्या टीमशी बोलून खूप छान प्रकारे आता ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला असतो. अन्नपूर्णा ट्रस्टच्या वतीने हा ब्लडचा कॅम्प आयोजित केलेला असतो. आता अर्जुन त्या मॅडमना बाजूला बोलावून घेतो आणि म्हणू लागतो, मॅडम, आज आपल्याकडे जो कॅम्प आहे तिथे एका ब्लड डोनर आहेत, त्यांचा आम्हाला ब्लड टेस्ट करायचा आहे आणि त्यांचा ब्लड ग्रुपसुद्धा जाणून घ्यायचा आहे आणि इतरही काही चाचण्या करायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही ते करू शकता का? तर त्या मॅडम म्हणतात, हो, काही हरकत नाही, तुम्ही तसं आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तसं करू. तर सायली म्हणते, बरं. तर आता अर्जुन त्यांना रिक्वेस्ट करत म्हणतो, पण मॅम, एक रिक्वेस्ट होती, आम्ही ज्यांचं आम्हाला ब्लड टेस्ट करून सगळ्या चाचण्या करायला सांगतोय त्यांना ही बातमी कळायला नको, म्हणजे त्यांना याबद्दल काहीच माहीत असायला नको. म्हणजे कसं आहे ना, अगोदरच त्यांना या सगळ्याची भीती वाटायला नको आणि जोपर्यंत त्यांचं ब्लड टेस्ट होत नाही तोपर्यंत त्यांना कोणता आजार आहे हे आम्हालाही कळणार नाही. त्यापेक्षा उगाचच त्यांच्या मनात भीती नको, यासाठी ही गोष्ट त्यांना सांगायची नाहीये. तर त्या मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे. आता अर्जुन प्रियाचा फोटो दाखवतो आणि म्हणू लागतो, याच आहेत त्या मॅडम की ज्यांचा आपल्याला ब्लड रिपोर्ट काढायचे आहेत. तर आता त्या मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली अर्जुनने नकळत असे काम केलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात. तर रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणतात, प्रतिमा, बरं तुला काजू, अंजीर, बदाम जेवढे खायचे तेवढे खा, परंतु एकदा बरी हो ग बाई, कारण तुझी ही अशी अवस्था आम्ही पाहूच शकत नाही. रविराज सर पुढे म्हणतात, म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे छोटे छोटे आजार म्हणजे नेहमीचंच चालेल, त्याला परवानगी आहे, परंतु ते हॉस्पिटलमध्ये जाऊन मग ते रक्त देणं ह्या गोष्टी नकोत ग प्रतिमा तुझ्या बाबतीत. आणि परत जर अशी आजारी पडलीस ना तर मी खरंच तुझ्यावर रागवेन, कारण मला तुझी ती अवस्था अजिबात पाहावत नाही. तर प्रतिमा त्या म्हणू लागतात, मी आता स्वतःची नीट काळजी घेईन, सांगितलंय ना तुम्हाला. तर प्रतापराव म्हणतात, प्रतिमा, असं तू नेहमीच बोलतेस, पण नंतर मात्र इतरांचा विचार करतेस. तर विमलताई म्हणू लागतात, पण प्रतिमा त्या काहीच काळजी करू नका, कारण सायलीताई आहेत ना, बरोबर लक्ष ठेवतील, तूप रोटी घालून तुम्हाला जाडजूड करूनच पाठवतील. आता मात्र सर्वजण हसू लागतात. आता सायली अर्जुन घरात येतात. प्रतिमा त्यांना पाहताच अर्जुन विचारतो, आत्या, कशी आहेस तू? प्रतिमा त्या म्हणतात, आता मी ठीक आहे. अर्जुन म्हणतो, ठीकच असायलाच, आणि हो, यापुढे असा आजार पण नको हं. अगं आत्या, काल तू किती घाबरवलं होतं सगळ्यांना, असं म्हणत आता अर्जुन प्रतिमा त्यांची काळजी घेऊ लागतो. तर चैतन्य म्हणतो, प्लीज, आता आजारपणाचा विषय नको, आज काय आहे, धुळवड आहे, मग आज तर धमालच करायचा, परंतु त्या अगोदर पेटपूजा, असं म्हणत आता चैतन्य पुन्हा एकदा ब्रेकफास्ट करतो. तर त्याचवेळी नाटकी प्रियेत धावतच येते आणि म्हणू लागते, आई, तू बरी आहेस ना, आता तुला बरं वाटतंय ना? आई, मला खरंच गे तुझी काळजी वाटते. आई, तुला काही खावंसं वाटतंय का? मी तुला बनवून देऊ का? तर प्रतिमा त्या नकार देतात, परंतु प्रियाच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नसतं. प्रिया म्हणू लागते, आई, खरंच मला तुझी काळजी वाटते ग, पण पुन्हा अशी आजारी पडू नकोस हा. तर आता प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पूर्णाजी म्हणू लागतात, आज धुळवड आहे आणि प्रतिमासुद्धा घरी आली आहे, मग आज आपण दुप्पट अन्नदान करायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, ते तर होणारच आहे, परंतु आपण अजून एक प्लॅन केला आहे. तर पूर्णाजी विचारतात, काय? तर अर्जुन म्हणू लागतो, अन्नपूर्णा ट्रस्टच्या माध्यमातून आज आपण ब्लड डोनेटचा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे आणि तोही आपल्या घरासमोरच. म्हणजे काल जे काही परिस्थिती झाली ती आपण सगळ्यांनीच अनुभवली. प्रतिमा आत्यांना रक्त हवं होतं, परंतु ते ब्लड कुठेही मिळत नव्हतं आणि त्यासाठी जी तारांबळ झाली ती तर वेगळीच. आणि त्यात सायली होती आणि म्हणूनच प्रतिमा आत्यांना ब्लड मिळू शकलं.
पण अशी परिस्थिती पनवेलमध्ये पुन्हा कोणावर येऊ नये यासाठीच हा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे. आणि ही कल्पना आहे माझ्या बायकोची, सायलीची. तर आता सर्वजण सायलीचं कौतुक करू लागतात. परंतु इकडे मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, ते आलं आमच्या लक्षात, कारण अशा छान छान कल्पना फक्त सायलीच्याच डोक्यात येऊ शकतात. तर आता अस्मिता म्हणू लागते, हो ना, खरंच खूप छान कल्पना आहे सायली. तर आता सुमन काकू म्हणतात, हो ना, खरं तर हे पुण्याचं काम आहे. इकडे मात्र प्रिया घाबरून गेलेली असते. तिला काय बोलावं काहीच कळत नाही. ती मनाशीच म्हणते, यांनी आता ब्लड कॅम्पचं काय नवीन काढलं आहे? आता आमचं सगळ्यांचं रक्त काढणार आहेत की काय? म्हणजे काल मी रक्त द्यायचं तर टाळलं, परंतु आज रक्तदान करावंच लागणार आहे वाटतं. पण हे असं का होतंय? या दोघांना माझ्याबद्दल संशय आलाय का? आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला काहीच कळत नसतं की सायलीच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. या ब्लड डोनेट कॅम्पचं नक्की तिने मध्येच का काढलं असावं? आता अश्विन प्रियाकडे पाहतो आणि म्हणू लागतो, तन्वी, काल तुला तुझ्या आईला रक्त देता आलं नाही म्हणून तुला अपराधी वाटत होता ना? मी पाहिलं तुला किती वाईट वाटलं. परंतु आता काळजी करायचं कारणच नाही, कारण आज तुला ती भरपाई करता येणार आहे. आज तू ब्लड डोनेट करू शकतेस. आणि आज तू जे रक्त देणार आहेस ना, त्यामुळे कोणाचा तरी नक्कीच जीव वाचू शकतो. आता प्रिया हसण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, हो अश्विन, पण खरंच अश्विन, तू माझा किती विचार करतोस. थँक्स अश्विन. तर प्रिया सर्वांचा विश्वास बसावा यासाठी म्हणू लागते, हो, मी ब्लड नक्कीच डोनेट करणार आहे. तर आता अश्विन म्हणतो, ऑफकोर्स तू तर ब्लड डोनेट करणारच आहेस, परंतु या कार्यक्रमाचं उद्घाटन तुझ्या हस्तेच होणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं रक्त तुझंच घेतलं जाणार आहे. आता प्रिया हसण्याचं नाटक करत म्हणते, माझं? तर आता सर्वजण प्रियाकडे पाहत असतात. सायली अर्जुन प्रियाची ती अवस्था पाहतात. आणि घाबरलेली प्रिया सायली अर्जुनच्या चांगलीच लक्षात येते. आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, आलेस नि जरा आवरून येते. तर अश्विन म्हणतो, अगं आवरण्याची वगैरे काय गरज आहे? नाही, आता तू रूममध्ये जाणार नाहीयेस. चल, आपल्याला बाहेर कॅम्पसाठी जावं लागेल. आणि चला सर्वांनी तुम्ही या, आम्ही चाललोच पुढे. असं म्हणत आता अश्विन प्रियाला घेऊन जात असतो. प्रिया थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अश्विन काही प्रियाचं ऐकून घेत नसतो. अश्विन प्रियाला म्हणतो, खरंच किती तू छान दिसतेस. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे. परंतु अश्विन काही न ऐकता तिला बाहेर कॅम्पसाठी घेऊन जातो. इकडे सायली अर्जुन प्रियाची ती अवस्था पाहतात आणि एकमेकांकडे पाहून हसू लागतात. तर दुसरीकडे अश्विन कॅम्पसाठी प्रियाला घेऊन येतो आणि म्हणू लागतो, मला आज इतकं बरं वाटतंय ना, की आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या हस्ते होतीये. म्हणजे बघ ना, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तू पहिलं ब्लड डोनेट करणार आहेस. असं म्हणत तो प्रियाला ब्लड डोनेटच्या कॅम्पच्या ठिकाणी घेऊन तर येतो, परंतु प्रिया घाबरून गेलेली असते. प्रिया अश्विनला म्हणू लागते, अश्विन, अरे मी फक्त 2 मिनिटात येते ना. अश्विन म्हणतो, नाही, आता तू इथे बसायचं आहे. आणि का घाबरतेस तू? अगं थोडंसं काम आहे, लगेच होऊन जाईल. आता सर्वजण घरातील आलेले असतात. तर प्रिया नाटक करत म्हणू लागते, अश्विन, अरे त्याचं काय आहे ना, म्हणजे मी आत्तापर्यंत कधी ब्लड डोनेट केलं नाही रे, आणि मला इंजेक्शनची भीती वाटते. त्यामुळे जरा मी एक काम करते, रूममध्ये जाते, धीर गोळा करते आणि परत येते. तोपर्यंत दुसरं कोणीतरी ब्लड डोनेट नक्कीच करू शकतं. आणि तसंही माझी काही हरकत नाहीये रे, मला नाही वाईट वाटणार. अश्विन म्हणतो, नाही, तूच ब्लड डोनेट करणार आहेस. आणि मला सांग, तुला इंजेक्शनची भीती वाटते हे आत्तापर्यंत तू मला कधीच सांगितलं नाहीयेस. बरं, घाबरू नकोस, मी इथेच आहे ना, मी कुठेही जात नाही. आणि जर तुला भीती वाटली तर डोळे बंद करून शांत राहायचं, काहीच काळजी करू नकोस. अगं कशाला घाबरायला हवं? असं म्हणत अश्विन काही प्रियाला तिथून जाऊ देत नसतो. आता अश्विनने तर प्रियाला पुरती अडकवून ठेवलेली असते. आता प्रिया घाबरलेली असते. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, आणि तन्वी, काल तुझ्या मनात गिल्ट होता ना, की तुझ्या आईला, प्रतिमा आत्याला तुला रक्त देता आलं नाही. परंतु आज ते गिल्ट तुझ्या मनातून घालवण्यासाठी आज ही छान संधी मिळाली आहे, आणि ती संधी मी तुला देत आहे. त्यामुळे अजिबातच घाबरू नकोस, मी आहे ना इथे. असं म्हणत आता सायली म्हणते, मी काय म्हणते, आपण सर्वांनीच तिथे जाऊयात का? म्हणजे आपल्या घरातील एक व्यक्ती रक्तदान करतीये, मग आपल्याला तिचा अभिमान असायलाच हवा. मग आपण सर्वांनीच तिला धीर द्यायला हवा. तर अर्जुन म्हणतो, येस, अगदी बरोबर आहे. आता मात्र सर्वजण प्रियाची तिथे येतात आणि सर्वजण गोल उभे राहतात. आता मात्र प्रिया तिथे अडकलेली असते, कारण कुठूनच बाहेर पडायचा रस्ता नसतो. आता काय करावं प्रियाला काहीच कळत नाही. आता त्या मॅडम प्रियाला म्हणतात, मॅडम, अहो काही काळजी करू नका, अहो तुम्हाला कळणार सुद्धा नाही इतका हलका हात आहे माझा. असं म्हणत त्या आता प्रियाचा रक्त घेणार, परंतु त्या अगोदर अर्जुन म्हणतो, अगोदर त्यासाठी फॉर्म फिल करावा लागतो ना? तर त्या मॅडम म्हणतात की हो. तर आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, ह्या फॉर्मवर तुझ्या बेसिक सगळ्या इन्फॉर्मेशन लिहून दे. आता मात्र प्रियाचे हात थरथरत असतात. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत.
आता थरथरत्या हाताने प्रिया फॉर्म तर भरते. तर त्यानंतर अश्विन म्हणतो, ठीक आहे तन्वी, तू जा यांच्यासोबत, काळजी करू नकोस, ते नक्कीच छान प्रकारे हँडल करतील, नको घाबरूस, मी आहे ना इथे, असं म्हणत आता तो प्रियाला तिथून पाठवून देतो. त्या मॅडम म्हणतात, चला मॅडम माझ्यासोबत, असं म्हणत ते प्रियाला तिथून घेऊन जातात. आता प्रिया घाबरलेली असते. तर त्या मॅडम म्हणू लागतात, घाबरू नका, तुमचा हात सैल सोडा, अजिबात काळजी करू नका, असं म्हणत त्या ब्लड टेस्टसाठी ते सॅम्पल घेतात आणि सायली अर्जुनकडे पाहतात. तर अर्जुन इशाऱ्यानेच होकार देतो. तर त्यानंतर आता ब्लड डोनेटसाठी प्रियाला झोपवून तिचं ब्लड घेतलं जातं. तर आता प्रिया ब्लड डोनेट करत असते, परंतु मनातून मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता सायली अर्जुन प्रियाची ती अवस्था पाहतात. तर इकडे ब्लड सॅम्पल मिळालेलं असतं. तर दुसरीकडे आता ब्लड डोनेटचा कॅम्प पूर्ण झाल्यानंतर सुभेदारांच्या घरी प्रसिद्ध अशी पनवेलमधील धुळवट साजरी केली जाते आणि त्यासाठी सर्वजण जमलेले असतात. आता चैतन्य, कल्पनाताई आणि विमलताई पूर्ण आजींना रंग लावत होळीच्या शुभेच्छा देतात. तर चैतन्य म्हणतो, तुम्हाला सांगतो, या दिवसाची मी वर्षभर वाट पाहत असतो, कारण सुभेदारांच्या घरची होळी, सुभेदारांच्या घरची धुळवड म्हणजे अगदी दणक्यात साजरी होत असते. तर पूर्णाजी म्हणतात, अगदी खरं आहे. तर पूर्णाजी म्हणतात, हे सगळं काही ठीक आहे चैतन्य, पण त्या स्पीकरचा आवाज वाढला ना तर तुझ्या पाठीत एक दणका बसेल. तर चैतन्य म्हणतो, नाही, त्या स्पीकरचा आवाज इतकाही वाढणार नाही की ज्यामुळे तुला आणि शेजारत्यांना त्रास होईल. कोणालाही त्रास होणार नाही, त्याची काळजी आम्ही सर्वजण घेणार आहोत. तर प्रतापराव कल्पनाताईंना विचारतात, अगं कल्पना, पण प्रतिमा आणि अस्मिता येणार नाहीयेत का? तर कल्पनाताई म्हणू लागतात, प्रतिमा येणारच होती, परंतु पूर्णाजी तिला उरडले आहेत, उन्हात यायचं नाही, आजच तू हॉस्पिटलमधून आली आहेस आणि म्हणूनच ती रूममध्ये बसली आहे. मग काय, सुमन आणि त्यानंतर भाऊजीसुद्धा तिच्यासोबत थांबले आहेत. आणि अस्मिताचं काय, तिचा नवरा काही रूमच्या बाहेर येणार नाही आणि तिचा नवरा तिच्यासोबत नसेल तर तिचं लक्ष लागणार नाही, म्हणून परत रूममध्ये निघून गेली आहे. तर प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. तर आत्ता एंट्री होते अर्जुनची. अर्जुनने लई भारी या गाण्यावर थिरकायला सुरुवात केलेली असते. खूप छान डान्स तो सादर करतो आणि त्यानंतर तो पूर्णाजींना रंग लावण्यासाठी येतो. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, मला जास्त रंगवायचं नाही, अरे तुझी तिथे बायको उभी आहे आणि डोकावून बघते, जा तिला रंग लाव. आता अर्जुन मागून पाहतो तर सायली उभी असते आणि अर्जुनची वाट पाहत असते. चैतन्य अर्जुनला म्हणतो, काय झालं, काय बघतोयस, जा रंग लाव, तुझीच बायको आहे. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, जा. तर अर्जुन आता भरपूर असा रंग हातात घेतो आणि सायलीला लावण्यासाठी येतो, परंतु सायली मात्र नकार देत असते. आता ती तो रंग लावण्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, इकडून तिकडून पळत असते, परंतु शेवटी अर्जुन तिचा हात हातात घेतो, तिला थांबवतो. आता अर्जुन सायलीला रंग लावणार, परंतु सायली अर्जुनचे हात पकडते आणि त्याच्याच गालाला रंग लावते. आता सायली पुन्हा एकदा तिथून पळण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्जुन शेवटी सायलीचा हात हातात घेत रंगांनी तिला रंगवतोच. प्रेमाच्या रंगांमध्ये सायली अर्जुन दावून गेलेले असतात. आता दोघंही एकमेकांकडे प्रेमानेच पाहतात आणि त्यानंतर चैतन्य, कल्पनाताई आणि विमलताईंना सुद्धा सायली अर्जुन डान्स करण्यासाठी घेतात आणि सगळ्यांचीच पावलं लई भारी या गाण्यावर थिरकू लागतात. सर्वजण डान्स करू लागतात आणि खूप धूमधडाक्यात अशी सुभेदारांची धुळवड साजरी केली जाते. आणि त्याच वेळी तिथे एंट्री होते प्रियाची. आता प्रिया पाहते तर सायली, अर्जुन आणि घरातील सर्वजण एन्जॉय करत असतात. प्रियाची चिडचिड होते आणि प्रिया मनाशीच म्हणते, ह्या अर्जुनने आणि सायलीने हा ब्लड डोनेट कॅम्प ऑर्गनाईज केला आणि ते अश्विनने मलाच तिथे भाग पाडलं आणि मला शेवटी ब्लड डोनेट करावंच लागलं. हे जर अगोदर मला माहीत असतं ना तर मी काहीतरी कारण काढून इथून पळाले असते, काहीतरी करत मी इथून सुटका करून घेतली असती, परंतु शेवटी मी अडकलेच. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही, आता माझं ब्लड ग्रुप कोणाला कळू नये यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, असं म्हणत प्रिया आता ब्लड डोनेट कॅम्पच्या दिशेने निघालेली असते आणि हे अर्जुनने पाहिलेलं असतं. आता ती तिथे पोचायला तर त्याच वेळी अर्जुन आता पुढची कामगिरी चैतन्याच्या हाती सोपवतो. तर इकडे प्रिया विचार करत असते की नक्की आपलं ब्लड कुठे ठेवलं असेल. तर त्याच वेळी इथे अश्विनला भेटण्यासाठी चैतन्य येतो आणि म्हणू लागतो, काय डॉक्टर अश्विन, अहो आता डॉक्टराच्या भूमिकेतून नवऱ्याच्या भूमिकेत या. गेल्या वर्षी तू आणि तन्वीने एवढा छान डान्स केला होता, मग यावेळी करणार आहात की नाही, आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत. तर अश्विन म्हणतो, 5 मिनिटात येतो. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही, 5 मिनिटात नाही, सर्वजण तुमची वाट पाहत आहेत, तुमच्या डान्सची वाट पाहत आहेत, त्यामुळे आत्ताच तुमच्या बायकोला घेऊन तिथे यायचं आहे. ते बघ तन्वी तिथेच आहे, जा आणि लगेच तिला घेऊन ये. आता प्रिया आपलं ब्लड तिथून हलवणार की बदलण्याचा प्रयत्न करणार, परंतु त्याच वेळी तिथे अश्विन आलेला असतो. अश्विन प्रियाला आवाज देतो आणि म्हणतो, तन्वी. आता मात्र प्रिया दचकते आणि म्हणते, काय झालं अश्विन, मी तर तुलाच शोधत होते. तर अश्विन म्हणतो, तू काय ते करतेस. तर प्रिया म्हणते, अश्विन, मी म्हणाले ना, मी तुलाच शोधत होते, मला डान्स करायचा, तर चल चल आपण डान्स करूया.
जाऊया असं म्हणत प्रिया आता अश्विनला तिथून घेऊन जाते आणि हे सगळं काही सायली अर्जुन लपूनच पाहत असतात. प्रियाचा डाव सायली अर्जुनने अगोदरच ओळखलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनच्या हाती प्रियाचे ब्लड रिपोर्ट्स आलेले असतात आणि ते रिपोर्ट पाहताच अर्जुन सायलीला म्हणतो की तन्वीचे ब्लड रिपोर्ट आले आहेत. तर सायली म्हणते कोणतं ब्लड ग्रुप आहे. आता ज्यावेळी सायली पाहते त्यावेळी सायलीला धक्काच बसतो. प्रिया म्हणते तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. हे कसं शक्य आहे. म्हणजे या घरात आलेली आत्ताची ही तन्वी सुभेदार म्हणून वावरत असणारी मुलगी ही रविराज सरांची मुलगी नाहीच आहे. म्हणजे रविराज काकांची 22 वर्षापूर्वी हरवलेली मुलगी अपघातामध्ये